आवगे वीक्षकांना नमस्कारू. मी व्यंकटेश पेंडे. आजीचे हे उघडे मनाचे कार्यक्रमाला कुंडडकीचे वैदिक जाल्ले श्रीयुता नारायण गोखले हे सपत्नीक होऊनी आमचे हे स्टुडियोन सती आजीच्या तेही एक इतलं जीवनाचो अनुभव आमचा वांटून घेवला सती तेन्ना हे कार्यक्रमाला येऊ करूया. मामा तुमच्या दोघांना हे उघडे मनाचे कार्यक्रमाला स्वागत आणि सुस्वागत. आजी धन्यवाद. आज तुम्ही आमच्या वीक्षकांना अनेक तुमचे जीवनाचे अनुभव वांटून घेऊ म्हणी तुमचं मागत अशा सुरूला तुमचं अशा घराणं मग तुमचे वडील तुमचं बाल्य हे बघे टिंबो विवरणा देव म्हणी तुमचं विनंती करीस. ओम शंकारूपेण मच्चित्तं पंकीकृतमभूद्यया किंकरी यस्य सा माया शंकराचार्यमाश्रये. नमस्ते शारदा देवी काश्मीरपुरवासिनी त्वामहं प्रार्थये देवी विद्यादानञ्च देहि मे. मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः. ओम सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्ति समन्विते भयेभ्यः त्राहिनो देवी दुर्गे देवी नमोस्तुते. आमचे एक संकल्पा प्रकारची प्रपंचांतू अवघा हैवेचा म्हणे झालं त्याला कितना उणाचला तसं नव्हे. ते भगवंताचो संकल्प आजेशा आमचे व्यंकटेश बेंडे ते आमचे घराला आयले. एक अर्ध घंटो आम्ही योगक्षेम बोललेलो. मग असो कार्यक्रम आम्ही करणार म्हणे ते म्हणलं आम्ही आज का नवरात्रांपैकी असं हैर का म्हणे. त्याला ते म्हणले शुभस्य शीघ्रम कळलं का नाही उद्या परवा म्हणे नाका तुमचा घरामे घेऊन येसं मग तुमचा कार्यक्रम होऊन तक्षणी तुमच्या घराला म्हणजे पाहायचं म्हणे म्हणलेले प्रकार हैर. मग ते परमात्माची इच्छा तरी आजीची हो कार्यक्रम भाविवो म्हणे सली ते आम्ही त्याला विरोध करावे नव्हते म्हणे म्हणून घे ने आम्ही आमच्या दोघांही स्वागत केलं. आम्ही दोघांही आयलो त्यांच्या घराशी बेसोने पिणे हवणे गोड पाणी पिवणे मग्गांचे क्रमा प्रकार गोड पाणी पिवणे मग कषाय कापीचा नोहे कषाय पिवणे कळलं नाही त्यांचा सत्कार घेवणे हे शा कार्यक्रमाला आम्ही उद्युक्त हमने येवने एठा बैठलो छो. जिह्वाग्रे वसते लक्ष्मी जिह्वाग्रे मित्र बांधवाः बंधनंचैव जिह्वाग्रे जिह्वाग्रे मरणं ध्रुवम म्हणे. हे मग्गांचे कंठे इल्ली नीती. तसं आमच्या ह्या जिव्हांठे अव्वल विषयो तू बाहेरू हाडे देवी जीभाची आवघेला खे कारण चोखटालाई वाईटालाई जाल्ले वेण्य आमचो बोलू अव्वल हैरसो चार मनसाला तो समंजस म्हणे हैरसो हे न म्हणे तू करी म्हणे म्हणून या वाग्देवताशी प्रार्थना करणे चार बोलणी पेरा किती देव आमदा प्रचोदन देसे ते बोलणे. आम्ही हे एक प्रश्न विचारले तुमचं एक पूर्व हे टिंब आमदा कळम म्हणे तेनं म्हणे तू ते योजले विषयन तू चार बोलणी बोललंच हो. नमस्कार आवगेंदा. तर मग आमचा मूल खे मुंडाजा ओणी म्हणे गोखले द मूल. मग त्याहांठे आमचे पूर्वज अनेक हेला वलसे म्हणजे लगीचे बरं दूर न येवने त्यांनी जीवनोपायासाठी आमचं जीवनोपाय म्हणले किती चित्पावनांचं आमदा पोफळाची प्रधान मुख्य पूगफल तेन म्हणेन तू बरं आपदावने मग आवघे आपदाबीचे आम्ही मात्र म्हणणं कळलं का नाही. स्ವಂತ काम करणे डोगर सल्ले समतट्टू करणे वाडियो केंकेंटी पाणी ते जागेला ಏರ್ಸಕನ್ನೆ ಅಸಾವಕ್ಕೆ तसंच आमचे पूर्वज ಕೆಲವು ಮುಂಡಾಜ ಅಂತೂ ಕೆಲವು लायलग्राम ಅಂತೂ मग ಹೊಸಮಠ ಅಂತೂ आमचे
कुटुंबीचे छती छती, हां. तसं हे हे मुंडाजाचे कवरापैकी हां. आम्ही हां. आमचे वडील कुंडडक म्हणवेचे एका जागेंतू हां. बागांचे वांटो कंडिद्धले जागेंतू एवनी आम्ही भेटले निखे हां, हां. तसं आमचे वडिलांनी त्या मस्त परिश्रम करणे वाडी असं घर बांधवणे असं आमचे पळा आमदा किती हव्या गव्या अवघं सांगाल असे तर अवघं कन्नी घेवने असं कन्नी घेवने आम्ही कुंडडक म्हणावचे घर आणतो आम्ही चलो. हां म्हळ्यार कुंडडकाला येता तुमचे दादाचे आयिल्ले का आजोबाशे आयिल्ले का? कुंडडक सामान्य आमचे मट्ट्यायेचे काळांत तुखे हां आम स्वाधीन आयिल्लो हां. तेडला आमचो अज्जबाशी लोकर गेल्लेच अज्जबाशी आमचो पुढे गेले असले. हां. मग आमचे दादा काका मोठो काका असं अवघे ते पुरा हां. किती एक 5 वर्ष 10 वर्षांचे 15 वर्षांचे असे अवघे तेडला आमच्या मट्ट्याय नचीच कळा का नाही अवघेंदा हे करणे घेवने कळा का नाही असं वहिवाटू करणे सतेपैकी चालीनं अभिवृद्धी केलेली म्हणे आमची आई आहे दादा ते म्हणलेलं नशे आम्ही हे ऐकेलं. तुमच्या आईशी दादाशी हय असं बाबांपैकी आमचो दादा अनंत भट्ट म्हणावचो लहान म्हळ्यार ओट्टू किती जण ते बाबा? 3 जण. विश्वनाथ भट्ट म्हणावचो मोठो महादेव भट्ट म्हणावचो नडवण मधलेलो मग आमचो दादाशी तिसरो लहान कुंडडकांत तुम्ही एक आकाशी तसा कुंडडक म्हणावचो ते आमच्या हिस्सेला मग पुढं मिळला. मग आमचो एक काकाशी बजकीर सालांतू शहाले सुधाकर मराठे गेले वर्षा पुढे गेले बोडियो मग आमची बहिणीशी असं आम्ही सत्या तो दुसरो काका मोठो काका विश्वनाथ भट्ट म्हणे त्याला वराड जाण सळखे मग तो काशान चलोखे त्याला संतती नाही ते दोघंही काशांत पुढे गेल्ली म्हणे आय्यन म्हणलेला ऐकिव हय असं काकीशी काशांतूच गेलेली ओके कक्काशी हेगड्याक असं काय सांगतो म्हणसल्यो पण आयली नाही त्यांनी तेडला सकाळ आपला संपर्क टिंब उणासन ते समायचं व्यवस्था आहे. ते उपरांत तुमचे रस्ते मग ह्यांची कृषी करीत सल्ले तसे मग तुम्ही किती जण धाकुटी? आम्ही 3 जण आम्ही धाकुटे आमच्या यश सदारश दोघी आकाशी मे एक बोडियो तसं अक्कांनाशी वराडनी ते संदर्भांत अवघे कोकडा सती आकाशी मोठी आकाश धरली विघ्नेश मराठे म्हणे लाने आकाश धरली फोसाला यायची मूल लाने आकाश धरली शीर्षा पटवर्धन त्यांना असे ते अवघे त्यांसाठी सुरेख आहे देवाच्या दया. लहान आकाश होती मोठी आकाश नाही. मोठी आकाश नाही लहान आकाश छे धाकोटी बेंगलोरान आमचं आईनं आमचं संसारू कुंडडक. तुमचा बाल्याचं बघे टिंब सांग तुमचा विद्याभ्यास लहानपणी जाणं बाल्य विद्याभ्यास स्कूला गेले हे बघे टिंब आम्ही 44 इसवी माझी स्वातंत्र्य पूर्व तसा 9 वर्ष हसता आम्ही ते कुंडडकांतूच चलो माझ्या आकाचं शिवराड सांग द्या जाण असलं बघेक्याचं मग झालं मग कारणांतरांतू आम्ही त्या कुंडडक सोडणे आम्ही मुंडाच्या येवच आयलो. मुंडाच्यान तू काय मुंडाच्यानंतू आम्ही त्या आमचे काकाची शिष्य की एक जागो सलो ओणी म्हणे पैकी म्हणलं पण आमचं मुलं ओणी म्हणे ते पैकी त्या थोडे वर्ष आम्ही सलो. मग मला विद्याभ्यासाला मग स्कूलचं विद्याभ्यासू मला भारी उणो जाल्लो. मा शृंगेरी सद्विद्या संजीवनी पाठशाला विष्णू भट्ट डोंगरे
म्हणावेचे एक महनीय सम हा. माझे वडिलांनी हा. शृंगेरी मला पाठशाळेला शिकव म्हणे धाडयेली विष्णु भट तेटला मला ಬೆಂಗಳೂರು ಸತಿ ते तसं तेटला मला सामान्य 11-12 वर्ष अंतुचिवे शृंगेरी पाठशाळेला मला ಸೇರ್ಸಾಯಲಿ तसं तेव्हा माझो विद्याभ्यास 6-7 वर्ष शृंगेरी पाठशाळा अंतू शारदांबाच्या सन्निधींतू झालो त्यांचं अनुग्रहानं तेटल्या विद्याभ्यासाचा हे नी कसं असला अशा म्हणा ते शिस्तो 5 वर्षांनी स्नान अथवा 9 स्नान का असा विषय काहीतरी तुमचं त्या पाठशाळाचं क्रम पाठशाळाचं क्रम विद्याभ्यासात ಬಗ್ಗೆ या तेटल्या सुखार्थी चेत त्यजेत विद्याम विद्यार्थी चेत त्यजेत सुखम सुखार्थीन कुतो विद्या कुतो विद्यार्थीन सुखम तेटला आमचं प्रपंच म्हळे आम वाटले आपला कितच आहे का तर तिथला गुंतू तो काळू तसो खे तसं तेटला विद्या शिकवायचे ते संदर्भांतू विद्या मात्र शिकवायची तेशी मात्र आमचं चित्त मग वेगळं विशेष व्यवहारांचे चित्त जायचं नाही तेन मोठे तेटला ते आमचं विद्याभ्यास सलो शृंगेर्याचो त्या जंतक्षणे तो स्नान जंतक्षणे आमदा शुरुबिल वर्ख थोडा संस्कृत थोडा वेद मंत्र दोन्ही ಒಟ್ಟು करणे पाठ एक वर्ख दुसरे वर्खा तो केवल संस्कृत काव्य वगैरे शिकतलो का वेद शिकतलो तर ऐच्छिक म्हणे करणे त्याला तसं हे करचले व्यवस्थित दोन्ही वाटतो सल्यो कोणते हवे त्याला आम्ही तसं आम्ही घराशी वडिलांनी म्हणले आमदा तेटला की तगून तुला वेद का संस्कृत का पण तू वेद घेऊ अबल बाळा म्हणे मट्टे म्हणले तसं त्यांचे बोलणे प्रकार वेद म्हणायचं हे आम्ही शेरसावलो यजुर्वेद आमचं शाखा त्या 7 वर्ष विद्याभ्यास त्या झालो छे संपूर्ण यजुर्वेद त्या गुरुमुखेन मला हे झालं छे अनुग्रह झालो तेडला से उपदेश झालो गुरु शृंगेरचे पीठाचे गुरु चालले तुमचे विद्याभ्यासा काळांतू हाय ते गुरु कोण चालले ते गुरु तेडला गुरु हाय मोठे गुरु शृंगेर्याचे गुरु जगद्गुरु श्री अभिनव विद्यातीर्थ स्वामिनः ते चालले तेटला आम्ही पाठशाळांतू छता ते त्यांचं येदा ते पट्टालांनी अंतक्षणे त्यांचं हे मिळतक्षणे येदा ते इडी पुरा पर्यटन करायचं म्हणजे चला कळा का नाही इतल्या कांदा त्यांचे मठ अथवा त्यांचे शिष्यवर्ग केंचे म्हणायचं पुरा त्यांना कळस तसे ते आम्ही त्या विद्याभ्यासा 7 वर्ष होता ते 5 वर्षही ते पर्यटनांतूच छले मला ते त्यांना पट्टू झालो मात्र का तुमचे थोडी वर्ष तसे बोलल्या त्यांचं आमदा मग 2 वर्ष मात्र हे मिळलं 7 वर्षांचं 5 वर्षां ते पुरा आपल्याला पर्यटन आयले मला यशासारखं कुठले गेलो कुठले आयलो व्यवस्था उणीस तसं बोलले तसं तेटला अभिनव विद्यातीर्थ सल्ले मळे यशा मोठे स्वाम्यांचे आत दिलं मोठे स्वाम्यांचे यशा मोठे स्वाम्यांचे आत दिलं म्हळे आमचो काकाय सोलो के शृंगेऱ्यान तेडलाय तेव्हा तेच चालले सती बेंडेकेश्वर मग तो नंजनगुडा नंजनगुडा गेल्लो खे बेंडेकेश्वर तो माझो एक गुरु पैकीची आमदा गुरु म्हळ्यार प्रपंचची गुरु शिकवायला मस्त तसं तुम्ही 7 वर्ष त्यांची विद्याभ्यास केले ते उपरांत तुम्ही त्यांना शिक्षण वेचन अंकी त्या छलं पद क्रम जटा घन तेंतू किती हे करूया मग मला ಕೆಲವಾಂಟಿ ಮೊಠಾಂಟಿಂಚಿ ಮಳ್ಳಿ तू आमचे ब्रांच आणतो ಕೆಲವಾಣಿ जामने त्या शिकवायचाही दोन्ही करावशी म्हणे आमदा अपणात आली पण तेटला किती आला म्हणत माझे वडील आमचे दादाला
किंब अनारोग्य हय सुरू जावन मैं बोडियो एकलो तशें वेल्ल्या मैं ती पाठशाळा सोडणी हे जायना तेन्ना म्हाजो तेहांच विद्याभ्यासाचं हे एक स्टेज हय हय तेन्ना थांबला मग गांवांत मोठे मोठे पंडिता घेसले कळंगा नाही मस्त मनुष्य प्रॅक्टिकल हय हय मस्त मनुष्य मला गुरु जाले कळंगा नाही अनुग्रह केले मस्त मनुष्य असं तुम्ही गावाला येऊन मग किती अवघा केली म्हणजे पुढे अशा तुमचा मग शिक्षेली विद्या अशा विनियोग कशी केली मग असते विद्यार्थी जीवनापैकी एक संघ विसरवा तेटला आमदार केवळ विद्या शिकवायचं मात्र एक हे चला गुरी सल्ली हय आमदार ते वेगळं विषय काही प्रापंचिक विषय काही तसे वेल्ल्या तेटल्या शिकेली विद्या त्या शारदांबाचे अनुग्रहानं मग स्वाम्यांचे आशीर्वादानं सामान्य एक 80% आमथान उरलीच म्हणे म्हणायला भारी आमदा संतोष होऊन आम्ही त्या कृतज्ञ त्यान झाला मग प्रश्न तुमचं कळलो गावा आयले उपरांत एक 6 महिने असो चलो मग मुंडाच्या गुंडी लक्ष्मीनारायण टेम्पल त्या डोंगरे नारायण भट्ट म्हणे म्हणायचं पूजाचे पैकी एक कलर झालं ते कारणांतरानं मग पूजा ते सोडी तसले संदर्भात गुंडी देवस्थानाशी मला साध्य होणे त्यांची पूजा करायचं योग ते प्राप्त करून दिले त्या दोघं अर्चक एक कागदकार नारायण भट्ट म्हणे मोठो विद्वांसू मग हेड्डासते घरांतू मे असं दोघं अर्चक द्या तसं 4 वर्ष आम्ही त्या गुंडी लक्ष्मीनारायण देवस्थानाशी आम्ही पूजा केली 3 वर्षांतक्षणे त्या मग एक विवाहाचे विषयंतू प्रयत्न केले म्हटते तसं तो विवाहाचो एक योगोई ते लक्ष्मीनारायणाचे सन्निधींतूचे एक हैवत झालो तसं ते परमात्म्याला ते बघे आम्ही कळंगा नाही आमचो नमस्कार कळंगा नाही असं तुमचे बघे मावी सांगा तुम्ही तुमचं कुराळ तुमचे वडील हे बघे टिंब सांगा ते माझं कुराळ माळा गोरे गोरे चंद्रशेखर गोरे माझं दद्दाशी मग आई अशी जारिगेंची मराठ्यांची ती आमच्या लहानपणातूच गेल्लीच 15 वर्षांची आठवूंच पण मग आम्ही 6 जणी चेडी एक बोडियो भाऊशी माझी त्यांचे मग टिमटिंब सांगा का माझी एक बहिणीशी मुंडाच्या मल्लम भेटवा फडक्यांना दिलेली मग मेची मोठी मग त्याच उपरांतील भाऊशी व्यंकटेश गोरे माळ्याचे तिसरी सागरा दिलेली बापेठांना सोरब मुलत जपणात सागरांचं ती तिसरी धारवाडा हरिकथ्यो सीताराम मामाचे बोडियाला दिलेली तोशा भावा नाही धाकुटींचं ती कम्मांवरचं ती राघव बोडियांचं वच ती चौथी विजापुरा दिलेली पटवर्धना 5वी देशीला दांबले बस्ती दांबले आवगे अवलायाच होती धाकपुटी बाळा 18 आवगे सुरेखाया नेमदियांच होती तुला कितने वर्षांत तू वरड झाला मला 19 हय तेडला वर्षात असे हय 19 जाणीसनी मग ते एडलासच्या काळात तुम्ही वराड यायचं तर के वराड झाला कसा ते बघे टिंबो सांगा आमचं गुंडी देवळाशी झालं गुंडी देवळाशी हे पूजा करी सल्ली आणि लक्ष्मीनारायण सन्निधीलाच जा सो तू जाण मम्माचे आमची अज्जोळी आमना मस्त आधार संगीत आई गेली अज्जोळी मम्मा मोठी आई माव्यो कोणी ते पैकी जारिगे महादेव वासुदेव मराठे महादेव मोठो मम्माई नाही लहान मम्माई नाही वासुदेव मम्मा बोलते ती मस्त आधारू मग जराशे काका काकी अवघे मस्त आधार मग तुम्ही वराडावून यंता तेडला कसं सावडं मग तुम्ही वराडाला आईल नी ताव का कसं असं आम्ही माळी थी एक कार आणि एक तेडला टॅक्सी म्हणी टॅक्सी त्यांचं आयलेली दिब्बण्या
मग वराड जाणं हां एठाची संसार बोडी उपजल्लो मुंडाच्या गुंडी देवळाशी हां 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 एठा वराडाचो किती दिवस कार्यक्रम चलो म्हणजे आदल्या दिसा आदल्या दिसा संध्याला आयले न्ही एरा दिसा वराड म्हणजे तेडला गुंडी देवळाशी मोठा हॉल आयसो तेडला से मटाला तेडलाच वाटा तांचे का हे सो सुमार वराडा इत्तीचे के रीद आहे तेडलाशी वराडा मळे तेडलाच ना म्हणो अद्दिल ना म्हणो प्रमाण तू तेडला मट्टे म्हणलेला अधिक तेडला तसो क्रम चलो अज्जी आमना तेडला किती बळा स्वातंत्र्य तिथला निश्चय येयला आणि आम्ही कोणी कायलो नाही माझा दादानी मोठं मामा आयले निश्चय निश्चय करून घेऊन आयले तसं इतलांची आमना आमचं 1967 ವರಾಡ್ ಜಾಲ್ ಇಸ್ವಿ 67 ಮಳೆ ತೂಲ 22 ವರ್ಷ 23 ವರ್ಷ ಹಾಯ್ ಇತ್ಲ ವರ್ಷ ಸಕಾಳ ಆಡ್ತಾ ಸತಿ ವ್ಯವಸ್ಥಿತ ಸಂಸಾರ झालो से हा मुख्य विषय त्या एक विशेष दडला देवस्थानांतू लक्ष्मीनारायण देव तेचोच अनुग्रह जावं समोर ठे कागदकार नारायण त्याच्या बयाकाचं नाव लक्ष्मी लक्ष्मीनारायण ते लक्ष्मीनारायण ते परमात्मा तसाचे उदक सोवने रिद्ला ना मग गृहस्थ धन्यो गृहस्थाश्रम म्हणजे सांगाल असे नका ते गृहस्थाश्रम धन्यता मिळावी म्हणणार ते तकीत त्याला कणकाने जीवन संगाती म्हणाव्याची ती परमात्मानं उदक सावनी द्यावी तशी त्या ते देवाचे अनुग्रहानं एक काळावर आम्ही आणतो देवही लक्ष्मीनारायण अर्चकही लक्ष्मीनारायण हाय असं असं हे सण कणकाने असं तसं बोलली तसे बोलली अवघा देवाच्या दयानं ससूत्र चाललेला चालला छे आजी ते उपरांत तुमचा धाकुट्यांच्या ಬಗ್ಗೆ टिंबो सांगा किती जण धाकुटी ना तिघ जण धाकुटी बोडियो मोठो मग उपरांत दोघी चेडी मोठो बोडियो नी ती बाहेरच होती आफ्रिकांत बोडियो सुन्नाशी त्याचा उद्योग तो डोळ्यांचो डॉक्टर फेमस झालो डॉक्टर सुन्नाशी डोळ्यांची डॉक्टरी दोघांही वैद्य धाकुटी अमेरिकांचं ती दोघांनाही काम झाली दुसरे चेडी कुडेलाच चेडी धुवासावरीशी ती चिपणकारांना दिलेली त्याचं नवरशी BSNL तू अव्वल पोस्टान कामान चलो अशा तो रिटायर्ड राशींचे दोघा धाकुटी त्यांना धाकुट्या नावर आडणानी ती चेडला बाळा जाण्याचे पण तुशी आमना त्याला बंगाडी कोड्डोळा फडक्यांना दिलेली ती बाहेर उचती आफ्रिकांतूची त्यांना दोघं धाकुटी बोडियो कॅनडांचे कामावरी हय हय त्याला अशा काम मिळलेलं मात्र उठी चेडी मणिपालन शिकत मग त्या चेडचं बोडियो इंग्लंडान तुझे शिकत न कामावर पुरा सेटल झाले संसार तुम्ही अशा आजोबाशी आजीशी देवाच्या दयान पण तरुणश्वरी झाला मग आमची सुन्नाशी ती डोळ्यांची डॉक्टर ती केंची रायचूर देशस्थ ब्राह्मण ते म्हाका ते शिकता तेन्ना तेन्ना परिचय जालो आनी दोघांची वृत्ती एकीची तेन्ना अनुकूल म्हणे ते बोलूंक घेतले मग दोन्ही कडलेला वडिलांना ते विषय सांगितले आम्ही असा एक बोलूंक घेतलं त्याला तुमचं आशीर्वाद हवो म्हणे प्रार्थना आमची म्हणे तसं आम्ही मग दोन्ही माणसे वडिलां ओटो होणे कळलं का नाही परस्पर बोलून घेऊन अगत्य सल्ल्यो माहिती घे म्हणे हम येरे म्हणे ते परमात्माचे अनुग्रहानं बराड जाणं दोघांही कळलं का नाही दोघं धाकुटी 70 वर्षी सुरेखाया तर देवाच्या दयान सती काही काही सती एकदा गावाला सामान्य तगडाला जावनी जाणे 15 17 18 वर्ष झाली थोडी 4 वर्ष मुंबईन झाली मग त्या तुम्ही त्या दक्षिण आफ्रिकाला गेली का किती दिवस तुम्हाला कसं आवडत त्यांचं वातावरण
आमना 5 सदा नेली हां ते नेम हाडिले हाय कळलं हय वातावरण अव्वल से आमना ત્યાં मग वेळ वेचत नाही स्वातंत्र्य उनसे विषय अव्वल से श्रीमंतिकाई से पुराई से स्वातंत्र्य मुख्यವಾಗಿ नाही भास येन नाही कळलं तुमचं इथला व्यवहार साहेब आपदा पण आमना बाहेर नेचनी कळलं बोडायचनी हाडचनी त्यांची वृत्ती अंतरची कळलं कळलं किती आता जननी जन्मभूमीचे स्वर्गादपी करी असे किती गेल्यानंतर इथलं पैसे होते पुरायचे पण सुन्नाशी आणि अव्वल चेडी अव्वल चेडी मैं पुस्तक भंडार मैं घेम दासलो पुस्तक ही घेम दासल वेळू निस्तो कळेबेन देवान बिद्दल आयुष्य काहीतरी एक सद्विषय आम्ही कळेभवनो का म्हणजे त्या गेलेलो प्रति सर्ती आई एक यजुर्वेद पारायण इडी मग महीने महीने में सप्तशती पारायण 60 वर्खम बष्टी 65 वर्खम बष्टी में करसा प्रति महीने सप्तशती पारायण ती पारायण ती आम्ही आफ्रिकान आमचं घरान करचलो तसे वेळू वचसलो नाही ते नुसतं हे छे ने नित्यास्त करणे टाइमान तू आमना घेऊन जाणते नाही सले नाही ते आमना सप्टेंबर लास्ट घेऊन जायचं माणसं पाय दुखे वेली ईशा येवच नाही तुम्ही मेचेस पायची काहीतरी चिकित्सा करूया म्हणे म्हणलं बोलया तोशा येर 15 दिवशी येर तुम्ही अशा मूल कुंडाडक मग ते उपरांत सोडली था म्हणे ऐकला तो काही सोडली था मग के आयली था मूल कुंडाडक आम्ही 53 इस्वी अंतू पराभार जायलो वेगळ्यांदा तुम्ही अशा मुंडाच्या गेली सपळा ते उपरांत कुंडाडकाला कळले हां ते प्रांत का ते प्रांत गुंडी देवस्थानाशी आम्ही स्वतः आमचे दद्दाला पक्षवातू सुरू झालो देवस्थानाशी त्याला म्हणलं टिंब जोरूची सुरू झालं स्थिती म्हणजे देवस्थानाशी पूजा करून घेऊन आम्ही स्वतः तसं त्या हे हैवे नाका म्हणे म्हणायचं एक अभिप्राय ना आम्ही बजाक केले पडला महादेव भट्ट गोखले म्हणे म्हणलं काकाशी त्या तेथून विषय सांगितलं असं आम्ही पूजा थोडते नाही काका आमचा एक आश्रय देहभोशी म्हणे तसं ते हैर बाळला म्हणजे म्हणून त्याचे त्याचं एक बिठार एक आमदा दिसलं ना ते मस्त अनुकूल होऊन झाले काकाशी काकाची मस्त अनुकूल होऊन झाले तसं त्या आम्ही 7-8 वर्ष त्या झालो आम्ही ते संदर्भात तू गेलो गेलो बराव घा एरबेर झाला माझं एक हात टिंब पुफळीवर पडून एक अभ्यंग झालो एदा पण ते परमात्म्याचं दयानं कळलं का नाही कुडेला नेली चिकित्सासाठी त्या एक महादेवन म्हणे एक कळलं का नाही अय्यर एक ब्राह्मण FRCS जाल्लो गेले म्हणलं ना ಏನು ಹೆದರಬೇಡಿ ನಿಮ್ಮ ಕೈ ಆದಷ್ಟು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿ ನಾನು ಉಳಿಸಿಕೊಡ್ತೇನೆ ಏನು ಹೆದರಬೇಡಿ ಗೋಖಲೆಯವರೇ ಮನೆ ಮಳ್ಳನ ತಿಳಿಂ ಪ್ರಯತ್ನ ಕಂದು ಇರುವೆಲನು ಇರುವೆ ಇತ್ಲು ಪಿಂಜಲು ಸಲು ಬಡ್ತ ಹಾಡ ಬಾಹರಾಯನ ते मनुष्यान हात उरवेलो ते उपरांत त्या भगवती शारदांबाच्या दयानं 36 चंडिका हवनांचा पायसाची आहुती हातीन देवे हैर्षी त्या शारदांबानं अनुग्रह खंडित देवाचं हे देव से म्हणावं त्याला एका मोठा निदर्शन तुमचं बोला नाही किती जाणं तुमचा पुफळीवरली तर तपला एक बेसवतला ससर कर म्हण हे म्हण असं जावं नको असं झालं तसं निसं कोट्टे म्हणे वेगळा सुमार लागला सला मला तुम्ही पाडो करीस बजाक किरे छता हे धाकुटी पुरा लहान लहान कळला हाय तुम्ही तर मध्ये कृषीन तू मस्त श्रम करीस चाली पोफळ पाडून असं करीस चाले तू तू आणि तू पुरा संपूर्ण परिश्रम तू की त्याला म्हणे एक सरकारांत नवी नवी कानून एक येसत नको तसं एक ऋण परिहार मसुदे म्हणे एक कानून आयलं ते तू आमचे वडिलांनी म्हाका कितें केल्लें दिसलें म्हळ्यार आमची आस्ती 30 वर्खांना
काय 9,500 का काहीच रुपयांना 30 वर्खांना एक लीज तेनं म्हणे दिले सले तेटला मग ಒಕ್ಕಲ್ ಮಸೂದೆ ते मध्यांचे आहे हाय ಒಕ್ಕಲ್ ಮಸೂದೆ ಉಳುವವನೇ ಹೊಲದೊಡೆ म्हण तक्षणे ते आस्ती चावेचो संदर्भ इसलो म्हणणे आम्ही हे ऋण परिहार मसुदे म्हणावेचं एका हेतू आम्ही एक प्रयत्न केली पुतुरा कोर्टान त्या ಕೆಲವು मट्टे मनुष्य ಒಟ್ಟು होणे सांगितले एक राजी पंचायती म्हणे करणे तुमधाई दोघांधाई हित आहे रसा हे वेचूया म्हणे म्हणले ते प्रकार कुंडडकीची आस्ती अनकी 6 वर्ष तेंदाच चली अनुभोगाला तसली ते 6 वर्ष अद्दी आमदा सोडणे देयर्शी जाला एक संधान जालंते ते बग्गे 60 भार बेट्टे ते कुंडडकीची आस्ती आणखी आम्ही तेंधा द्यावे तसं ते तुमदा आजी सोडणी द्यायचो असले हेला आम्ही ओपलो देवसे मुंडरूपाडी भाव म्हणजे अण्णाशी ते काही धैर्य अण्णाने सुब्रायानंत गोखले म्हणे वैसून घ्या रे अनेक म्हणलेले बोलणे प्रकार द्या ऋण धक्कोटेंदा संतती पारंपर्य उरवू नका तर द्या 60 भार भेटते द्या म्हणजे अण्णान म्हणलं ना त्याचे म्हणलेले बोलणे प्रकार ते कुंडडकीच्या आस्ती आणखी 60 भार भेटते आम्ही त्यांना देवने मळे कोणाला ते आम्ही पण मग आम्ही त्या सोडणी येवेचं आयला म्हणे म्हणलं ते एक मराठे दुर्गीचे राम आमच्या अंबाईके तसं तुम्ही त्या भेटते किती झाले पण तुम्ही 60 भार तेटला का तेटला हंचले 9.5 10 हंचले आमच्या 5 वर्षांची उत्पन्न वर्खाला 5 भार भेटते ते दोघंही गेले वैसंगतल्यानी मनशा दोघंही गेले त्यांचं बोर्ड योगारीसो बाहेर देशान कमावत चलो त्याचं बोर्ड येला आम्ही मट्टी सलवळी हंसे का नाही का म्हणे भारी भय झाला आमचा के आमचं धाककुटेंदा आम्ही ऋण उरवून ठेवतो म्हणे नाही देवान तसं करवेलं नाही आम्ही ते बेठे 60 भार भेटे देवले रशीदी झाली छे माथाने आजी तसं देवान आमना ऋणमुक्त केले आमना पण त्या अव्वल जाणं धाककुटेंचे अव्वल जाणं हे धाककुटेंदा ह्यांचं शिक्षणाला ते कुंडडकिठे हे एमनी वृत्ती ह्यांची करायची आपला बोली सुन्ना डॉक्टर वृत्ती म्हणे म्हणून घेणे आम्ही बजाकिरा म्हणे म्हणावं शापला सो आम्ही तर जो जागो आम्ही घेतलो आणि का ती त्या असले बोडी सुन्नाशी त्यांना बेळतांगडी बेळतांगडी ते 6 वर्ष 8 वर्ष बेळतांगडी केली उद्यम कुंडडकवरी वाहन ते नोंद संकलन विषय अभिवृद्धी झाली तसं आम्ही घेतला 3 साली मला किती वर्ष सामान्य 20 वर्ष 25 मग एक थोडी वर्ष पळायला ती एठा आम्ही त्या तर ಒಟ್ಟಾರೆ समान न है म्हणे असं सावडे कळागाने अमध्य बद्ध काही हे नसता तरी हालू जेनु असं सला तरी मनुष्याला एक सावडे आपला वराड अंत खडे ते वेगळा कोंपेतून सावडा लागला मग उद्या तरी आम्ही हट्टी मोठं संस्था कृषी करू उद्यम मग ते हे करावंच का अथवा तो करे म्हणे का आम्ही त्यांना म्हणावं म्हणे म्हणून घेऊन आम्ही हळूची तर त्यांचा वहिवाट कैद करणे बजाकिरिंदाचे आम्ही आयलो हेच घराला इष्टापला सो तेच घराला आयलो ते मध्ये हेळेन काय वेगळे सुमार परीक्षा बंदितल्यो आमचे बोडी देवाच्या दयानं FRCS म्हणावं तर लंडन डिग्री खे ती झालीच आहे तसं मग त्याला मुंबई गेली मुंबई इंठी तेवढ्या एक अवकाश मिळला तसं ते ज्या उद्यमकांनी घेमसाठी असं कुंडडकीचा तर आम्ही मग सेल केला अपडेट झालं
ते उपरांत ते मध्याचे वराड हे चेडींची पुरो झाली देवाच्या दयानं अवल गुणाचे जावेश मिळले आज ती बदू का धन काम भरती संबळ हे अवघा किती सलांतरी मिळलेला संबळ कोणते नमूनेंतू चोखड नमूनेंतू विनियोग करावो म्हणाव्याची आलोचन तरी नतली ते संबळ मिळलो नाही किती किती प्रयोजन देवाच्या दयानं सुरेख आहे आमची देवान दिदलेला तुमचा दिदलीचा योग योग घेत नाही खंडित तुम्ही हे ऐसा पुरोहित की ती किती वर्ष करिसल तर केंके करिसल हा मग कुंडटका छतांची मनुष्य येम लागलो चाललो नाही त्या आमचो यजुर्वेदी एकुती हाच हे शृंगेराशी खेळलो त्याला अनुष्ठानाला सांगूया म्हणजे म्हणून येम लागलो तेटल्या मे तरी कुंडट किठे त्या कामाला 7-8 मनुष्य का मे सोडणे हेकड्या अनुष्ठान आयलो म्हणणार ते तर त्यातल्या कसं समंजस आहे नाही समंजस आहे नाही तसं वेळेला उपाय न थिल्लेला येच नाही तर म्हणसं मला तुम्ही वेगळं सांगा असं मग पण किताला म्हणे म्हणा तर आमचे यजुर्वेदी पुरोहित मुंडा जाणतो सल्ले मोठे मोठे पुरोहित त्यांचा जाणं ते मर्त्या लोक सोडणे गेले वरते फिलात्तटकू सुब्रायण्णा बेंडे केशवण्णा मग मल्ल्याचो लक्ष्मण माम्मा असं बघा यजुर्वेदी पुरोहित त्यांचा काळू झालो इतल्यांना मनुष्य येऊन मस्त ओत्तड करू लागलो आजीला सारखं अनिवार्य आजी पुरोहित झालो म्हणजे तो ऋग्वेदिका यजुर्वेदिका करवे त्याला गीते ताम हाजी प्रश्न आहे तेटल्या तसं ना ऋग्वेदांना ऋग्वेदीची यजुर्वेदांना यजुर्वेदीची असं झालं तसं वेळेला मग आम्ही बजाकिरी आयलो उपरांत सामान्य एक 20-22 वर्ष माझी मग वृत्ती कृषी वृत्ती हे हावने माझी पौरोहित वृत्तीची करावीची आयली देवानं ते तुम्हाला चोखड नाव दिलं ना कळलं का नाही तुम्ही तुमचं तो अनुष्ठान केले नाही कोणकोणते अनुष्ठान केली सा अनुष्ठान का अनुष्ठान म्हणजे हे आपला 16 संस्कार म्हणसं ते का गर्भाधानापाष्टी धरेल ना विवाह वे ते संस्कार पूर्ण तुम्ही करवेले संस्कार मग होम हवनादि नवग्रह का लक्ष्मीनारायण हृदय का रुद्र हवन का चंडिका होम का कळा का नाही अवघे अवघे देवाच्या दयानं झाले सती अवघ्यांचे सहकारानं सुरू अनुष्ठान सुरू करता यशासारखे चंडिका या का अथवा हे अवघा कसा सण तेटला हयवेचा तेटल्या डोळेंदा दिसन नथिल्ल मंत्रभागाचं बळा कर्तृत्वाचे तर तेटला अधिक सण आज डोळ्यांदा आपला किती दिसतं हे का त्याला आज मस्त प्राशस्त्य मग हे मंत्र भागांना ते कोणी आडंबराला अधिक प्राशस्त्य म्हणायचं आडंबर काही नाही त्या किता म्हणजे किता नाही तो चुकलो का कारण रे तेलिंग किता केला ना असं पुरा अनुष्ठान आजीचं ह्याला मी बोलवत नाही आज काल आहे तसं ना मग काही करत नाही पण निजवाद हे नाही आजीला तानातला तर हाय नाही तसं जन आहे ते बघायचे मग परगावान ते गेलो सो तुम्ही काय गेली बॉम्बईंतू 4 वर्ष गेलो सो मग एठा पुणे सहस्त्रचंडी लक्षचंडी 17 दिवस लक्षचंडी तसले अनुष्ठान भागू देवान दिदलो मग कालडी अंतू सुमारे गेलो सो शंकराचार्यांचं जन्मस्थळ कालडी मग एठा गुजरात गेलो सो गुजरात अहमदाबाद गुजरात त्या एक आमचे बळा अग्निमान तलारे वामन भट्ट सत्य हे का ते गुरु म्हणला त्यांचे का अनुष्ठानाला ते मला धाडी कोणतंच एक अनुष्ठान है तर ಅದು ನಾರಾಯಣ ಅವನು ಮಾಡಬಹುದು ಅವನಿಗೆ
ಮಾರ್ಗದರ್ಶನ ನಾನು ಹೇಳ್ತೇನೆ, ಅವನು ಅದು ಮಾಡಬಲ್ಲ, ನನಗೆ ವಿಶ್ವಾಸ ಇದೆ, ನನಗೆ ಬರಲಿಕ್ಕೆ ಆಗೋದಿಲ್ಲ. म्हणून अग्निमान ते धाडीಯಲ್ಲಿ तसं गुजरात तसं गेलो. हां, मग तुम्ही केलेली तांची चंडी हवानी सामान्य किती अंतर का अंदाज? 30 किती झाले म्हणे का ಒಟ್ಟು तुमचे 36 म्हणजे 36 चंडिका होमांचा अध्वर्यू आचार्यत्व केला असेल. आम्ही आमचंही म्हणे स्वंत म्हणे एक घराशे केलं चंडी हवन, एक कोल्लूरा, एक शृंगेरिया, असे तिन्ही चंडी हवन. तो असले आमचे मोठे पुण्यात्मा सम आज आम्ही बोलला असं सौभाग्य ते देवा नामदाय करून खंडित म्हणा वीक्षकांना हे मोठा भाग्य हे ऐकवायचं. देवानं करून घेतली ना आम्ही केला म्हणे नो होतो तरी एक असलं एक महापुरुषां समाज आम्ही बोललं आणि बोलला आमचं एक योग तो मुख्य तेडला आमच्या त्योही गोष्टी झाल्यो, त्योही आमना मस्त सपोर्ट. आम्ही किती केलं किती म्हणलं तर आम्ही षडकर्मी अध्ययन अध्यापन दान प्रतिग्रह यजन याजन हे 6 विषय आम्ही करतले षडकर्मी आम्ही. आणि आम्ही किती केलं एक चंडिका होमो आम्ही आमचे कुंडटका आणतो, मग एक चंडिका होमो शृंगेरिया स्वाम्यांची अप्पणा घेऊन भारती तीर्थ स्वाम्यांची अप्पणा घेऊन शृंगेरिया गेलो. मग एक चंडिका होम आम्ही कोल्लूरू मूकांबिका सन्निधान एक चंडिका होम गेलो. मग घराशी गेलो रुद्र हवन लक्ष्मीनारायण हृदय असं आम्ही गेलो करीतच चलो. असे आमचे ना काही करावे हन नाही, पण आमचे धाककुडेन थाई देवावरी आमचे वाट्टावरी ती चालत छती हय देवारा भक्त ती वेगळे नमुने तू दान धर्म करीत छती. आफ्रिकान बोडियो सलो तरी त्या देवपूजा संध्या करते तो नातूवालाशी संध्या वंदन असं आमचं आता मूल आईल ना आम्ही उडवून घेऊ तेडलाच आमदा समोर जायला एक अवकाशी खंडित अवल विषय. मग तुमचे ते काळांतू पुरोहित म्हणे कसं सर म्हणजे किती झालंय एशिया तरी भार लिमिटेड त्या एठा म्हणे एशिया तुम्ही म्हणा संजी यजुर्वेदी मिळत नाही कोणतोही असे मग तेडलानी कसं अनुष्ठान करतेले कसं झालंय मक्का सलय मुंडा देशील माळ दुर्ग असं आमचे मुंडा जांतूचे नेल्लीकट्टे गोविंद भट्ट फडके म्हणे नेल्लीकट्टे. मग मुकुंद भट्ट ठोसर अशा पळा शैलेश अज्जबाश बेंडे केशवण्ण फिलात्रट्टू सुब्रायण्ण मळ्याचो लक्ष्मण मम्मा. मग कुळूर पैकी परांजपे मग कागदकार असा मस्त पुरोहित त्याचं पुरा मला मार्गदर्शन नावाचं ते अवघ्यांचं ते पुरा माझे गुरुची पुरा अवघे तुमचा अवघ्यांचा अनुग्रह से तुम्ही अशा मोठे गुरु झाले आमदा सोच आमचे सत्याला सोतू तेटलाच तुमचं अशा गुंडी देवळाशी सलिंदा भिडे मनेतनाचं तेच बघे टिंबो सांगोयर का भिडे मनेतनाचं म्हळे त्यांचा केलव आमना गोंचे इतल्याची तुम्ही त्या पूजाला सर तेटला तेटला जीएन भिडे त्यांचं काळू तेटला ते म्हळे ते राजकीयांतूय सामाजिकांतूय आमचे वैदिक कर्मांगांतूय घेतो ते हे चालले जीएन भिडे कळा नाही तसं वेळेला त्यांना संस्कृत गुंचला त्यांचे घराशी अवघपुरा हव्य गव्य हैवेचा पुरा हंत असं अव्वल घराणं आणि मला त्या खरो माम्मा त्या वास्तव्य ससलो सौथ केंद्र दक्षिण किंडीला हायलो ते भिडेंडांतू केराफ ವೇದರತ್ನ ಖರೆ ಗಣಪತಿ ಶಾಸ್ತ್ರಿಗಳದ್ದು ಕೆರಾಫ್ ಜಿಎನ್ ಭಿಡೆ ಹಾಗಾಗಿ ತಸವಿಲ್ಲ ಮಾಲ ಮಧ್ಯ 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 तेही म्हणली सले खरे शास्त्री आई म्हणली सले हाय का रे नारायण तुला फुरसत सता तुला काहीतरी हैव म्हणणं ते ये भिडेंडाच का नाही म्हणे ते शास्त्री आहे म्हणले झाले तसं मी गुंडी देवस्थानांची भिडेंडा भले मस्त दूर नाही मी हे झालो तेंपाष्टी मला मस्त मार्गदर्शन जाणं खरे शास्त्री खरे शास्त्रींच्या बघे टिंबो सांग खरे शास्त्री ते खे
एक नमुने अवधूत सखे अवधूत म्हणजे बरे मग्गा ते गोकर्ण जामने का नाही त्या यजुर्वेदांतू मग श्रौत श्रौत म्हळे यज्ञ यागादी स्मार्त कर्म म्हळे हे आमचं श्रौत म्हळे यज्ञ यागादी तेंतू खेते भारी नाव घेऊन नाव घेऊन सल्ले म्हटे माही त्याच्या मूल ओटार केस देशीला खरे देशील गोकर्ण जाऊन त्या त्यांचं नाव मग त्यांची योग्यता के मला पळाबी मिळली म्हळे मग शृंगेर्या भारी एक मोठं कार्यक्रम झालो तेडला शृंगेर्याचे अभिनव विद्यातीर्थ स्वामी अनेक जय चामराजेंद्र ओडेयर अनेक आमचे खरो माम्मा हे तीघ समकालीन हे तीघ ಒಟ್ಟು ಹವನಿ ದೊಂತಿನ ದಿವಸ ಒಟ್ಟು ಚಿಭೋತ್ಸವನಿ तो कार्यक्रम जाल्लो ता पळाबेचो योग आमदा हे दोळेंदा मळे एवढे मटे खरे गणपती शास्त्री मळे एवढे तुम्ही जय चामराजेंद्र ओडेयर त्यांचे ಬಗ್ಗೆ ಟಿಮಸ तुम्ही पळाइल ना आमदा गोंतु नाही हाय ओटार तुम्ही पण ओटारे जय चामराज ओडेयर मळे मैसूर ते हेंपैकी अव्वल नाव घेतले मग आमचे गव्हर्नर झाले पळाते हा कर्नाटक मैसूर साम्राज्य ते जय चामराज ओडेयर ते आमचे गव्हर्नर झाले मळे ते तेंतू तिथले गोंचल्ले ಹೆಂತು ಇತ್ತಿತ್ಲೆ ಗುಂಸಲೆ ಭಾರಿ ವಿದ್ಯಾವಂತ ಕತೆ ಕಳ್ಳ ಸಿಂಗೇರ್ಲ ಅತಿ ನಿಕಟ ಸಲ್ಲೆ पीठाला गौरव सल त्यांचं असं त्या मे किती मला मला शास्त्र्यांचा हे मे त्या ते लेवलावर सलते म्हणे त्यांचे गुरु म्हणून सलंखे ನೀನು ಪರೀಕ್ಷೆ ಕೊಡ್ಲಿಕ್ಕೆ ಕೊಡುದು ಮನೆ ಹೌದು ನಿನಗೆ ಸರ್ಟಿಫಿಕೇಟು ಅದು ಇದು ಯಾವುದು ಬೇಡ ನಿನಗೆ ನೀನು ಪರೀಕ್ಷೆ ಕೊಡಬೇಡ ನೀನು ಅಧ್ಯಯನ ಮಾಡು ಆ ವಿದ್ಯೆ ನಿನ್ನಲ್ಲಿ ಇರ್ತದೆ ಎಲ್ಲಿ ಬೇಕೋ ಅಲ್ಲಿ ನೀನು ಅದನ್ನು ಉಪಯೋಗ ಮಾಡು ನೀನು ಪರೀಕ್ಷೆ ಕೊಡಬೇಡ ಗುರು खरे शास्त्री आज सर्टिफिकेट नको अगत्य सर्टिफिकेट आणतो जास्त सर्टिफिकेट तिथलं मोठे सल्ले ते खरे शास्त्री मग गोकर्णाच्या ಬಗ್ಗೆ सांगा गोकर्णांतू मोठे मोठे मोठा बहुतेक एक जोगळेकर फॅमिली ते मोठे माणूस केशवांना म्हणीसलो तेंपैकी मस्त नाव घेतलं होतं केशवांना दशग्रंथी आणि त्याला एक बिरुद असं ते शिक्षण आहे ते असं मग वामनांना मेहंदळे त्यांचं एक फॅमिली सली गोकर्णात असं मग पुरा त्या हव्यक मोठे मोठे विद्वांस हव्यक कोडलेकर रामचंद्र भट म्हणे घनपाठी आमचे खरे शास्त्र्यांचं शिष्य खरे शास्त्री पळा त्या तो छळवची तेंदाही तो हवो लागी अन्योन्य त्याले घनपाठ संगीत त्यांचे ते कोडलेकर रामचंद्र भट्टानं घनपाठ थोडं सांगितलं छे माथन सोतू अवकाश चलो ते 2 मिनिट एक लहान घन म्हणन नो म्हणावीन तर तुम्ही खंडित अगत्यच आहे आज इथं तुमचं हे होतं ओम श्री गुरुभ्यो नमः हरि ओम ओम यस्य पुत्रो जातः स्यात् तेज एवास्मिन् ब्रह्मवर्चसं दधाति ओम यस्य पुत्रः पुत्रो यस्य यत्र पुत्रो जातो जातः पुत्रो यस्य पुत्रो जातः पुत्रो जातो जातः पुत्रः पुत्रो जातः स्यात् स्यात् जातः पुत्रः पुत्रो जातः स्यात् जातः स्यात् स्यात् जातो जातः स्यात् तेजस्तेजस्यात् जातो जातः स्यात् तेजः स्यात् तेजस्तेजस्यात् स्यात् तेज एव विव तेज स्यात् स्यात् तेज एव तेज एवैव तेज तेज एवास्मिन्नस्मिन् नैव तेजस्तेज एवास्मिन् एवास्मिन्नस्मिन् एवैवास्मिन् ब्रह्मवर्चसं ब्रह्मवर्चसमस्मिन् एवैवास्मिन् ब्रह्मवर्चसम्
अस्मिन् ब्रह्मवर्चसं ब्रह्मवर्चसमस्मिन् अस्मिन् ब्रह्मवर्चसं दधाति दधाति ब्रह्मवर्चसमस्मिन्नस्मिन् ब्रह्मवर्चसं दधाति ब्रह्मवर्चसं दधाति दधाति ब्रह्मवर्चसं ब्रह्मवर्चसं दधाति ब्रह्मवर्चसमिति ब्रह्मवर्चसं दधातीति दधाति ॐ यस्य पुत्रो जातः स्यात् तेज एवास्मिन् ब्रह्मवर्चसं दधाति हरिः ओम. मोठं काम झालं खरे शास्त्र्यांचा अनुग्रह आमधानी आमचे वीक्षकांना आवघेंना मिळलं आलो तुमचे मुलं हेला तुमचा मस्त धन्यवाद हे कार्यक्रमात तू येऊन खंडित मोठं काम ಕೊರೋನಾನಿ ಅದ್ದಿ ಬೇರೆ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಶೃಂಗೇರಿಯ ಜಾವನಿ ಸಪ್ತಶತಿ ಪಾರಾಯಣ ಓಹೋ ಪ್ರತಿ ಕೊರೋನಾ आले उपरांत नाही कळला थांबला तर हाय कळला इशाई वर्खाला जावनी गुरुपीठाला हे कृतज्ञते आणि देवस्थानान बेसोनी सप्तशती पारायण ये चलो दोघं जायचं ना जाणं इथला कळला याच्या तुमच्या घराशी विशेष काहीतरी चौथी अथवा असं नाव काय कार्यक्रम नवरात्री आमच्या घराशी का तुमच्या घराशी विशेष म्हणून नाही पण बोड्डाणच ना यशात अप्पदा म्हणे आम्ही 5 वर्षांना दुर्गा नमस्कार करतो 10 वर्षांना बोड्डाण चालना आमच्या काळात 2दा जाणं अशा आम्ही 5 वर्षांना दुर्गा नमस्कार मग देवाला अभिषेक करतो नित्यकर्म आमदा यशा त्याला डिसेंबर नाव घे आलेल्या वेळा दुर्गा नमस्कार एकादशनी अथर्व शीर्ष अभिषेक जाणं सोतू मम्मा इतला अवघड झाला ह्यांचो अनुभवही आमदा मिळलो आलो तुमचो अनुभवही झालो एशा हे हेंतू मग तुम्ही केलेले यात्रांचे बघे ते बघे तीर्थयात्रा केली सामने आमचे बोडी ना दक्षिण भारत एक प्रवासाची व्यवस्था एक बोडीना केलं मग आमचे व्यही यनके फटकेवर बंगाडी तेनी आम्ही असं उठलो होणे काशी यात्रा आहे की त्या संदर्भात झाले व्यवस्था केली ना बोडियाना व्यवस्था केली त्यांचे बोडी राजेश फडके म्हणे ते आमना नेमनी हाडवले तो बेंगलोरात तो आमना जबाबदारीनं आमना 6 जणांना नेमनी हाडली ना यात्रा झाली अंतू तुमचं जीवन तू किती अवघड केली तर पुरा केली सा याच्या तुमचा सहस्त्रचंद्र दर्शन वेचन होते लेखीन सहस्त्रचंद्र दर्शन डिसेंबर बेळतंगडींतू कुत्यारू श्री सोमनाथेश्वर देवस्थानाशी तर आम्ही अದೇ ಅಂತ್ಯ करवेला देवस्थान करवेला ना त्यातला बहुतेक आमची आवघे पुरा ओटू मेलेरशी एक जाणं असं ते विषय अंतुय आम्ही धन्य ते उपरांत एशिया तुमचा हे इळी वयसा तुम्ही करायचा नित्यकर्माचा तुमचा कसा वृत्ती चालला माझे 18 वर्षा सप्तशती उपदेशु घेतल दाद्यान दिद्धलो उपदेश ते पष्टी में महिन्याला प्रति एक सप्तशती करीत तर माझा हात मोडले वेळा मात्र एक 2 वर्ष जाणं नाही तसं नंतर आदल्या वर्षावेरी मैं तसं करीत नियम प्रकारच हय प्रति महिन्याला एक सप्तशती माझा मग बाहेर करणे मग हे कवाला घ्यायचं नको माझं हे माझं हे आमच्या म्हणे केलं ते नको अंत्य तसं पण ठीक आहे म्हणत मला बेसवे नाही झालं वेण्या मी त्याचा क्रम बदलायचो इडी सप्तशतीन तुपळा कितकी स्तोत्र सती ते स्तोत्र संपूर्ण वाचायचे मग जप में नित्य तो करत नवारण सप्तशती जप तो मैं करता
पण महिन्याला ಏದಾತಿ ಪೂರ ವಾಚವಿದೆ ನಾಯ್ತು ಮುಖೋದ್ಗೀತ ಸಪ್ತಶತಿ ಸಲ್ಲಿ ಮೇ ವಿಸ್ತಳ नव्हते मैं कितो मनुष्य असं करीत जितलो बोला घनपाटू म्हणलींचा तर मोठा देवाची दया अवघेंदा तर आठवण उरावती मोठी समस्या अशा मग स्नान संध्या पूजा तो चाले इतल्या मोठ्यान करसो हय नेमदी आहे तू सा तुम्ही बजेट नेमदी यांचं दाखवते समाचार घ्यायचा ते मग आमचं हेच नका त्यांचं परिसर देवाच्या चोखडचे आम्ही दोघांची वृद्धा त्या सवेची तरी लागी त्या आमची बहिणीशी मग आमच्या भाच्याशी त्या लागीच होती त्यांची सुधाकर मराठे महेंद्र मराठे म्हणजे मग आमचं सेज्जोळ काय योगेश भिडे म्हणाव्याची त्याच होती अव्वल कळलं का नाही मनुष्य का नाही एक तसं समाचार मुख्य आज घरच्यांची नसले दिसत करावं मोठा काम आमचा त्यांचा संपूर्ण सहकार आहे तसे वेळी आमचं त्या बोडी असून झाला अशी निश्चिंत त्यांना अवघेंदा आमचं धन्यवाद आमचं समाचार घेसाठी कळलं का नाही काम करी मग हे कोरोनाचे बकेटी म्हणवर का तुम्ही हे कोरोना म्हणत अशा तुमचं 80 वर्षांतो नसलेला एक विशेष विषय हे बकेटी सांगू तो काळू कसं तो परमात्माचा संकल्प तो संकल्प यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम खंडित आत्मानं सृजाम्यहम मला कोणते नमनेंत हेर तो सृष्टी तसं वेल्या तर कोरोना म्हणायचं आपला महामारी से का ती नमने परमात्मानाचे हे मर्त्य लोकाला डेवरने एदा मनुष्याचं टिंब मूगदार कळा का नाही एदा हे कडिवाण कळा का नाही टिंब कंट्रोल आला हेरसा केलं ना का आणि असं काम ते बघे एक सावड्याचं हय हय त्याला मस्त मनुष्य मस्त आपदावा असं कळा का नाही असं विषय आमची सज्जोळी मग महेंद्र आमचं भाचोशी मस्त सहकार तुम्ही किणालाही जाऊ नका पेंठाला की तेव्हा जरी सांगा आणि मग तुळपुळे वसंतो प्रकाश म्हणे ते माझे मावछाच बोडी ते की तेव्हा तरी सांगा तुम्ही जाऊ नका काही महेंद्रने मस्त तरकारी का सामान का पुरा हांडे तुम्ही लग्न पण यशा 44 म्हणते आमच्या बेलतंगडला बसने आले ते बघे सांगू ते ना मारक कसं झाले तुमचं आठवण तो त्यातला का त्यातला तुमचं आठवण बस ऐवत्त 51 ಇಸ್ವಿಯಷ್ಟೇ ಮೇಲೆ ಅಡಿಮಿಟಿಂಬ ಅಠೌನ್ಸ್ ಬೆಳ್ತಂಗಡ 51 ಇಸ್ವಿಯಷ್ಟೇ तेटला कसं दिसताला एक 4 बस येवेची एक शंकर विठ्ठल बस म्हणे तर कुडेल 4 मॅडी 4 मॅडी कुडेल प्रायव्हेट बस प्रायव्हेट बस असं झालं मग भारत बस म्हणे ಕೆಲವು ಸಲ मग CPC त्यांची बस झाले ते 4 मॅडी गडीवेरी जायची त्या बस मग वेगळे किल्ला त्यातला आमचा परमिट हो जिल्होच हे नका हो मद्रास गव्हर्नमेंटाला मिळलो सलो आमचं जिल्हो कर्नाटकाला मिळलो नसलो तसं वेळी जिल्ह्याची गडी नव्हती ती राज्याची गडी त्यामाडी गडी मिळेल राज्याची गडी म्हणली ती बसताना त्यांचे वेगळे राष्ट्रीय वेगळे हे मनुष्य मग ते बसून जाईल कडूरू बिरूरू असं नाही ती CBC बस असं भारी एवढी झाली बस आणि का त्या बसचा कंडक्टर त्यांना पॅसेंजर एवढी झाली तसे वेळेला प्रयाणिकरू म्हळे त्यांचे कस्टमर्स नका त्यांचे गिराकी ते छले ते त्यांचं बस ती भावना त्यांना छली आजी अवघ विपरीत हवने कस्टमर म्हळे ते जामनी पड सत्या मुगी गीता म्हणल्यानंतर असलो काळू आजी पण मे दूर वेतन हाय अंदिगे अदे सरी इंदिगे इदे सरी मళ్ళీ म्हणल्यानंतर
ಸುಲಭ हे म्हणे म्हणला निष्ठुर नाही ಖಂಡಿತ ಮಗ ಧರ್ಮಸ್ಥಳचे ಬಗ್ಗೆ सांगूया धर्मस्थळ ಅಂತೂ इतशा अद्भुत जेवण असे अथवा व्यवस्था मस्त तेडलासी व्यवस्था कशी आली जेवण कशी असाली अथवा तेडलासे दिवे हेच्या ಬಗ್ಗೆ तुमचा काहीतरी आठव लहानपणी चालू ते ಬಗ್ಗೆ असं हे सांगा का गहूची साली का तुमचा आठवण तो लहानपणी तेडलास त्या काळाला ती मट्टी गवजीची चली हय मला त्यांनी काही एक नसला आज येते आता खे परवा ऐठा हे खे केम झाला विषय असलो अशा बोलण्याला आमचे प्रत्येक गावांतूय हे गावीचे दिवे का असं म्हणताना 10-15 दिवसांबाद दिष्टींचे अवघ्या मनशांना कळंगाने एक हे दिवेंना जायचे म्हणे ते न म्हणेन तू तसं चला धर्मस्थळांतूय कळंगाने अवल न म्हणून चाललं चला म्हणजे हेगडे म्हणजे हेगडे मग रत्नवर्म हेगडे मग हे असं मग त्यांचे विषय मस्त मला माहिती नाही अवल म्हणून चाललंच हे धर्मस्थळचे फेरगडे नाही एक रिद्धल प्रसाद म्हणे मला हे त्याच्या हातान रिद्धल धर्मस्थळचं वीरेंद्र एक प्रसाद म्हणे तसं बोलल्या धर्मस्थळ योग्य ना म्हणून चाललंच हे मग आमचा गुंतून आहे काही कळलं मग सुब्रह्मण्याचं बघे सुब्रह्मण्याना आधी मठ झालो अथवा त्या किती वर्ष आधी जाऊ तुमचा काहीतरी ते बघे त्या स्वामी चालले हे बघे सुब्रह्मण्याचं मस्त मला माहित नाही पण तुझं काकाशी बेंडे केशवांना आणि तुझ्या काकाचं शेख बोडिओ दुसरो एक उसलो हरी म्हणी एक सलो तो आणि का मे असं आम्ही तिघ त्या यजुर्वेद पारायणाला सुब्रह्मण्य षष्ठी वेळा त्या मोठा विषय होते आमच्या कळा नाही इथला मग त्या मस्त मग अष्टमठांचं बघे उडुपी हे बघे त्यांचं मला मस्त माहिती स्वामी अथवा हेच मला संपर्क उणवसला संपर्क साधला उडुपी मंगळूरू म्हळे मोठा विषय मोठा आहे का दूरी किल्ला शृंगेरी म्हणायची मोठा धाडीत नसली अवघे तुंगा नदीन तू अगोठी औरी असे अगोठी घेऊन थंडान तू स्नान कळंगा नाही विद्यार्थ्यांना पाहता गंजी उठ सुद्धा नाही कापी नाही पाहताना कसं तसं पाहताना काही नाही दुपारीची 11 घंट्यांना जेवणाला घंटी तसता काही एक नाही उपाशींचा तसा शिक्षण आमचं शिक्षेतले म्हणसले ನೋಡ ಗೋಖಲೆ ನಿನ್ನ ಕನಸಿನಲ್ಲಿ ಯಮ ಬಂದ್ರು ಕೇಳಿದ್ರು ಹೇಳುವ ಹಾಗೆ ಇರಬೇಕು ಅಷ್ಟು ಗಟ್ಟಿ ಇರಬೇಕು ಮನೆ अव्वल विषय सोतो येतं मग काहीतरी वेगळे विषय काहीतरी आमचे हिंदू संघाचं आठवण चाललंय एक श्लोक सांगून त्याचा अभिप्राय सांगा त्यांना आजीचा आमचा कार्यक्रम आमच्या वीक्षकांनाही काहीतरी तुम्ही म्हणावं असं ते तोही सांगा आमच्या वीक्षकांनाही सांगावाचं काहीतरी तुमचा एक अनुभवाचा एक संदेश तोही सांगा वीक्षकांना काहीतरी सांगायचं चला ते सांगावं तोही सांगा वीक्षक अवघे पळायतले तुमच्या जीवनाचा अनुभव कळला अनुभवाचा सार आहे बाबा याच्या पळायचंच नका वीक्षक याच्या मनुष्य पळायचं नका तर्को प्रतिष्ठा श्रुतयो विभिन्नाः नैको ऋषिः यस्य वचः प्रमाणं धर्मस्य तत्त्वं निहितं गुहायां निहितं धर्मस्थिरत्वं महाजनो येन गतस्स पंथाः म्हणजे मला भारी संस्कृताचं हे नाही टिमटिम बालपाठ म्हणसो मात्र चाललो तर्को प्रतिष्ठा तर्कशास्त्र म्हणे म्हणाव्याचा आपल्याच हे साठी म्हणजे मे म्हणलेलं समान म्हणे तर्क अशा न्यायवादी म्हणतो आम्ही कोर्टात वकील हो म्हणचे मे म्हणलेलं समान म्हण
तो म्हणसे वकिलू मे म्हणलेलं समान म्हण त्यांचे त्यांचे हे तुझं समानच असे पण त्या पळायतलो एको असे पण तर्कू म्हणे म्हणावंच विषयक आहे प्रतिष्ठासाठी मे म्हणलेलं समान म्हणे ಶ್ರುತಯೋ ವಿಭಿನ್ನಾಹ ಶ್ರುತಿಗಳು ಬೇರೆ ಬೇರೆ ಶ್ರುತಿಗಳು ಇವೆ ಒಂದು ಶ್ರುತಿಯ ಆಧಾರ ಪ್ರಕಾರ ಇದು ಸರಿ ಇನ್ನೊಂದು ಶ್ರುತಿಯ ಆಧಾರ ಪ್ರಕಾರ ಅದು ಸರಿ ಪರಾಶರ ಶ್ರುತಿ ಹೀಗೆ ಅನೇಕ ಶ್ರುತಿಗಳು ಇವೆ ಒಂದು ಇದಕ್ಕೆ ಸ್ವಲ್ಪ ವಿರೋಧವಾಗಿ ಅದು ಹೇಳಬಹುದು ಅದಕ್ಕೆ ವಿರೋಧವಾಗಿ ಇದು ಇದ್ದೀತು ಹೀಗೆ ಶ್ರುತಯೋ ವಿಭಿನ್ನ ನೈಕೋ ಋಷಿ ಯಸ್ಯ ವಚಃ ಪ್ರಮಾಣಂ ಒಬ್ಬನೇ ಋಷಿಯು ಹೇಳಿರತಕ್ಕಂಥ ನಡೆ ಶಾಸ್ತ್ರ ಪದ್ಧತಿ ಪ್ರಕಾರ ಪ್ರಪಂಚ ನಡೀತಾ ಇಲ್ಲ ಅನೇಕ ಋಷಿಗಳು ಅನೇಕ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ಕಂಡಂತೆ ನಮಗೆ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಹಾಗಾಗಿ ಅದೂ ಸರಿ ಇದು ಸರಿ ತಪ್ಪು ಅಂತ ಹೇಳುವಷ್ಟು ಸಾಮರ್ಥ್ಯ ನಮಗಿಲ್ಲ ಧರ್ಮಸ್ಯ ತತ್ವಂ ನಿಹಿತಂ ಗುಹಾಯಾಮ್ ಈ ಧರ್ಮ ಸೂಕ್ಷ್ಮ ಎಂಬುವಂಥದ್ದು ಅದನ್ನು ನಾವು ಶೋಧ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಹೊರಟ್ರೆ ಅದು ನಮಗೆ ಪಕ್ಕನೆ ಸಿಗುವಂಥದ್ದಲ್ಲ ನೋಡಿ ಈ ಬಿಸಿಲು ಗುದುರೆ ಅಂತ ಒಂದಿರ್ತದೆ ಅದಕ್ಕೆ ಮರೀಚಿಕೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ಅದಕ್ಕೆ ಬಿಸಿಲಿಗೆ ನಾವು ಪಥದಲ್ಲಿ ನಡೀತಾ ಇರುವಾಗ ಒಂದು 10 ಮಾರು ಮುಂಚೆ ಮುಂದೆ ಒಂದು ಹೀಗೆ ಆಗ್ತಾ ಇರ್ತದೆ ಬಿಸಿಲು ಕುಣಿತಾ ಇದೆಯೋ ಅನ್ನಿಸ್ತಾ ಇದೆ ಅದನ್ನು ಒಮ್ಮೆ ನೋಡಬೇಕು ನಾವು ಅಂತ ಸ್ವಲ್ಪ ನಾವು ಅಲ್ಲಿಗೆ ನಡೀಲಿಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡಿದರೆ ಅದು ಮತ್ತೆ ಮುಂದೆ 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 ಹೋಗ್ತಾ ಇರ್ತದೆ ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಧರ್ಮಸ್ಯ ತತ್ವಂ ನಿಹಿತಂ ಗುಹಾಯಾಮ್ ಈ ಧರ್ಮ ಸೂಕ್ಷ್ಮಗಳನ್ನು ಸರಿಯಾಗಿ ವಿಮರ್ಶೆ ಮಾಡಿ ಅದು ಹೇಗೆ ಇರಬಹುದು ಎಂಬುದಾಗಿ ಶೋಧ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಹೊರಟ್ರೆ ಆ ಮರೀಚಿಕೆ ಅದು ಹೇಗೆ ಬಿಸಿಲು ಕುದುರೆ ಹೇಗೆ ಸರಿಯಾಗಿ ಪರಿಣಾಮ ಆಗಲಿಲ್ವೋ ಮನುಷ್ಯನಿಗೆ ಹಾಗೆ ಆಗಲಿಕ್ಕೆ ಸಾಕು ಹಾಗಾದರೆ ನಾವು ಏನು ಮಾಡಬೇಕಪ್ಪ ಮಹಾಜನೋ ಏನ ಗತಸ್ಸ ಪಂಥಾಹ ನೀನು ಜಾಸ್ತಿ ವಿಚಾರ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಹೋಗಬೇಡ 10 ಜನರು ಯಾವ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ನಡೆದು ಹೋಗುತ್ತಾ ಇದ್ದಾರೋ ಅದೇ ಮಾರ್ಗವನ್ನು ನೀನು ಹಿಡಿ ಸುಖ ಕಷ್ಟ ಅವರಿಗೆ ಯಾವುದು ಬರ್ತದೆ ಅದು ನಿನಗೂ ಬಂದಿತು ಸುಖವೂ ಬರ್ಬೋದು ಕಷ್ಟವೂ ಬರ್ಬೋದು ಹಾಗಾಗಿ ತುಂಬ ವಿಚಾರ ಮಾಡಿ ಧರ್ಮ ಸೂಕ್ಷ್ಮಗಳನ್ನು ನೋಡಿ ಕಿಂಕರ್ಮ ಕಿಮ ಕರ್ಮೇತಿ ಕವಯೋಪ್ಯತ್ರ ಮೋಹಿತಾ ಕವಯ ಅಂದರೆ ಕವಿಗಳೇ ಮಾತ್ರ ಅಲ್ಲ ವಿದ್ವಾಂಸರು ಅಂತ ಅರ್ಥ ವಿದ್ವಾಂಸರು ಕೂಡ ಕಿಂ ಕರ್ಮ ಯಾವುದು ಒಳ್ಳೆಯ ಕೆಲಸ ಕಿಂ ಅಕರ್ಮ ಅಕರ್ಮ ಯಾವುದು ಕರ್ಮ ಯಾವುದು ಇದನ್ನು ಸರಿಯಾಗಿ ಶೋಧನೆ ಮಾಡುವಲ್ಲಿ ಅವರು ಕೂಡ ಮೋಹಿತ ಅಂದರೆ ಅವರಿಗದು ಸಿಗಲಿಲ್ಲ ಹಾಗಾಗಿ ನೀನು ವಿಶೇಷ ಅದರ ಬಗ್ಗೆ ಇದು ಮಾಡಬೇಡ ನೀನು ಹೀಗೆ ಕೆಳಗಿಂದಲೇ ನೋಡು ಮರ ಹತ್ತಿ ನೋಡಬೇಡ ನೀನು ಮರ ಹತ್ತಿ ನೋಡುವಾಗ ನಿನಗೆ ಬಹಳ ಕಾಣಬಹುದು ನಿನಗೆ ಇಲ್ಲಿಂದ ಹೀಗೆ ನೋಡುವಾಗ ನಿನಗೆ ಸಿಕ್ಕಿದ ಮಾಹಿತಿ ಸಾಕು ಮರ ಹತ್ತಿ ನೋಡಲಿಕ್ಕೆ ಹೋಗಬೇಡ 10 ಜನರು ಹೋಗುವಂಥ ದಾರಿಯಲ್ಲಿ ನೀನು ಕೂಡ ಹೋಗು ಎಂಬುದಾಗಿ ಆ ಶ್ಲೋಕವು ನಮಗೆ ನೀತಿಯನ್ನು ತೋರಿಸ್ತದೆ ಹಾಗಾಗಿ ನಾವು ಪ್ರತಿಯೊಂದು ವಿಷಯದಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚು ಒಂದು ಶೋಧ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ನಾವು ಹೋಗೋದಿಲ್ಲ ಅದು ಹೌದಾ ಅದು ಸರಿ ಇದು ಇದು ಸರಿ ಹಾಗೆ ದೇಶ ಕಾಲಕ್ಕೆ ಸರಿಯಾಗಿ ನಡಿಬೇಕು ಅಂತ ಹಾಗೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಮಾಡಿದರೆ ಒಳಿತು ಆಗಬಹುದು ಅಂತ ನನ್ನ ಅಭಿಪ್ರಾಯ ನಿಷ್ಠುರ ಇಲ್ಲ ಯಾರ ಹತ್ರ ಹೌದು ನಾರಾಯಣ ಭಟ್ರು ತೊಂದರೆ ಇಲ್ಲ ಅವರ ಹತ್ರ 1-2 ಮಾತು ಆಡುವ ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಆ ರೀತಿಯ ಇದನ್ನು ಬಯಸಬೇಕು ನಾರಾಯಣ ಭಟ್ರು ಅವರು ಅದು ಬೇಡಪ್ಪ ಅದು ಹೌದು ಅಲ್ಲಿಂದ
ಹೀಗೆ ನಿಷ್ಠೂರವಾದ ಮಾತುಗಳಿಗೆ ಪ್ರಯೋಜನ ಇಲ್ಲ. ಹಾಗೆ ನಮ್ಮ ಅಭಿಪ್ರಾಯ. ಹಾಗೆ मावी तू एक वीक्षकांना एक सांग एक सगृहिणी होनी आजेशा ते तू एक चारी बोलणी तुमची एक एक बोलणं सांगा. मला तसं विशेष एक सांगा तरी आजीचो काढू आदीलो काढू कसं से बया कांसाठी पदा चली मस्त कोणताही सवलत नाही पण त्यो हुशार चल्यो आदिली बया गट्टे जा चल्यो शापळा किती सवलत छे तसे पुरा पण तितली घट्टी मुट्टू नाही ईशाच्या बायको मैं आईली तेंतु आग सवलत अशा समजतच छे अमनाई छे देवाच्या दयाना हय हय अद्दिल काळू तसो चलो अशा असो अद्दिन बाया काही अंतुठे बाहेर विशेष शिवायचं नाही अंतूच सवयचं असं न्या घोसाला हय शिष्ट माणसं हय गोरव हे दाकुटी बाळ हय 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 अशा बाहेर स्वातंत्र्य अद्दीला अव्वलाची अशाचा अव्वलाची हय हय अशाला तसं केली नाही तर हय नाही हय नाही. एक कार्यक्रमाला आम्ही पळा देवाची स्तुती सुरू पळा कशी करचो आहे का तसं एक लहान नमुने तो एक संस्कृत श्लोकूची एक मंगल असा असा करूया का खंडित करा मग आवघेन माझो धन्यवाद कळो का नाही आम्ही दोघांनी बोललेले तू मस्त अधिकून सगळं मस्त अनेक अधिकूण उपकार केलेले मनुष्यांचा आम्ही काहीतरी विस्मृती जाल्ली सवय पुरे ते कसली सली तरी ते परमात्म्यांनी आवघे अंबरी क्षमा करावी आता अशा एकमे हेंथन म्हणून मंगल एड्डोळ तुम्ही तुमचे हेंटी येऊन आमच्या स्टुडिओला तुमचे अनेक जीवनाचा अनुभव आमच्या वीक्षकांसाठी दिलेले मात्र नव्हे मोठे मोठे गुरूंचे सोतू ते खरे शास्त्री तसलेंचा एक आमदा ही अनुग्रह हयवेच असं एक एठा केल्लेला ही बोलणी आमदा देवनी केल्लेला मस्त तुमदा धन्यवाद हे कार्यक्रमाचे परवागी आमना एक योगूची रे आमना एक योग पण तेच संकल्प आमचा काही नव्हे ते तसं तेणी किती करवायचं तर तुमदा मे म्हणणं तुम्ही आयलीन केली सुमार हे सला पण आज योग आयलोच त्याला मैं तुमना घरा घेऊन जात ध्यान करूया म्हणलाशी नाही ते त्या प्रशांत जाऊन चली सो तू तुमदा दोघांनी येऊन आमदा एठा अनुग्रह केलेल्या वीक्षकांच्या परवागी तुमदा अनंत अनंत धन्यवाद नमस्कार आमचं धन्यवाद खंडित सोतो तुम ಮೂಲಕ नाही आज हे माध्यम तुम्ही एक चार मनुष्याला परिचय हवे आज पुरा हे आमच्या हत्यान तुझी पुरा पुरा परिचय हयसो विज्ञान म्हणायचं भारी मुंदर समास हा का नाही तसा हे चार मनुष्याला एक आमचो परिचय तुम्ही करवले कारण तुमना देव चोखड करीतो तुमचं संसार तुमचं दाखवले कळा का नाही अव्वल चोखडे बुद्धी दे तू देव अव्वल तू म्हणे आम्ही दोघांही कळा का नाही प्रार्थना करतो तुमचा आशीर्वाद देतो तुमचे हे काम तू अव्वल यश मिळव तुझ्या चेडला बैया काला अव्वल पुढा ತೊಂದರೆ ಏನು ನಾಗೋ ಭಾತಿ ಬದೇನ ಕಿಂಜಲರು ಹೈಹಿ ಪೂರ್ಣೇಂದುನ ಶರ್ವರಿ ಶೀಲೇನ ಪ್ರಮದ ಜವೇನ ತುರಗಃ ನಿತ್ಯೋತ್ಸವೈಃ ಮಂದಿರಂ ವಾಣಿ ವ್ಯಾಕರಣೇನ ಹಂಸಮಿಥುನೈಃ ನದ್ಯಃ ಸಭಾ पंडितैः सत्पुत्रेण कुलं नृपेण वसुधा कुर्यात् सदा मंगलम हे तो अभिप्राय सांगा नागो भाती मदेन नाग हा म्हळे मदबंद आने मद्दाने त्याला त्याची सुरेखाई त्याला परिपूर्ण हत्तीचे सुरेखाती तेढ्या निज स्वरूप किंजलरू हई पूर्णेंदुना शर्वरी समुद्र हे पुन्नवाचे संदर्भांत खेनो का उबर असो उठून ये पूर्णेंदुना शर्वरी पुन्नवाचे दिसा समुद्राला
इथे एक शोभा. शीलेन प्रमदा. प्रमदा म्हणजे भैयागाला नाव आहे एक स्त्री. स्त्री त्याला पातिव्रत्यानं त्याला शोभा. नित्योत्सवैर मंदिरम. जवेन तुरगः. तुरगः म्हणजे घोडं. घोडं घोड्याला त्याचा वेग उकेत्ती तेवरी त्याला हे योग्यता आहे. ಕುದುರೆ ರೇಸ್ ಮನ್ಸಪ್ಲಾಗ ಶೋಭಾ ಎಷ್ಟು ಹೊರ್ಸ್ ಪವರು पंपू ಎಷ್ಟು ಹೊರ್ಸ್ ಪವರ್ ಇದ್ದು विचारसत ನೋಡಿ. असा घोड्याला हे मिळवायचा त्याचे वेगान. जवेन तुरगा नित्योत्सवैर मंदिरम. मस्त मंदिर सती कार्यक्रम काही खाना आहे त्या किती प्रयोजन. एक हॉल एक मंदिर स्थळ म्हणणार भजन संगीत वराड मुंजीत हे सभा गिभा अंती सह त्या स्थळांत मात्र त्या मंदिराला शोभा. वाणी ವ್ಯಾಕರಣೇನ बोलण ಸೇನು का ವ್ಯಾಕರಣಬದ್ಧವಾದ ಆಡುವ ಮಾತು ಅದು ಚಂದ, ಅದಕ್ಕೆ ಶೋಭೆ. ವ್ಯಾಕರಣ ಇಲ್ಲದೆ ಮಾತಾಡುವಂಥದ್ದಕ್ಕೆ ಆ ಮಾತಿಗೆ ಶೋಭೆ ಇಲ್ಲ. ನಾನು ನಿನ್ನೆ ಹೋಗುತ್ತೇನೆ, ನಾನು ನಾಳೆ ಬಂದೆ ಹೀಗೆ ಹೇಳಿದರೆ ಆಗುದಿಲ್ಲ. ವಾಣಿ ವ್ಯಾಕರಣ ಹಂಸ ಮಿಥುನೈ ನದ್ಯ ನೈचे अर्थ हंस असे भो अच्छा म्हणजे ते नईला शोभा. सभा पंडितही एक सभा म्हणता क्षणी त्या एक 4 जण तरी एक पंडितही हवे. अशा पुरा पंडिताचे पण असं लिंबा प्राय झाले असं हवे. ते सभाला एक हे भूषण सत्पुत्रेण कुलम एक कुल उद्धार होईल म्हणणार. ते एक कुलाला एक चोखड बुद्धीचो बोड्यो उपजावो देवान देहवो तखे त्याला शोभा. ह्यांचं इडी कुलाला शोभा ती. सत्पुत्रेण कुलम निर्भयेण वसुधा. भूईला शोभा देवाची. राजो राजो कसो ते वेल्य त्या भूईला भूई मनांकर सखे हमियर तू म्हणे हमियर तुला राजो 4 मनुष्य ಒಟ್ಟು होणे केला नसे का हमियर मला धन्यता असं भूई त्याला म्हणते. सत्प निर्भयेण वसुधा. निर्भय म्हणजे राजो, वसुधा म्हणजे भूई. हे विषय तू शोभा किणकिणाला किणकिणावरती शोभा म्हणे. तिथला झाले उपरांत कुर्यात सदा मंगलम म्हणे. हे मंगल म्हणायचं आवघेंदा परमात्मा देन तू देव आवघेंदा चोखड करी तू म्हणे म्हणायचं विषय हे श्लोकाचं हे तात्पर्य ಒಟ್ಟಾರೆ ತಾತ್ಪರ್ಯ है ಅಂತೂ आवघेंदा ओवल म्हणे आजीचं हो कार्यक्रम आम्ही संपूर्ण करीसा. ओम स्वस्ती.